आज आपण या बाबा टॉकीजच्या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत या कार्यक्रमात आपण अनमोल रफी या कार्यक्रमासाठी आलोत आणि आमचे संगीतकार दादा आहेत. दादा सांगा तुमच्याबद्दल जरा. आजचा शो रफी साहेबांचा आहे, त्यांचा आहे. त्या शोनी मंगेश चव्हाण यांचा प्रोग्राम आहे आणि आम्ही सगळं मिळून चांगला ग्रुपचं सेटअप बिटअप केले आणि रिहर्सल वगैरे व्यवस्थित करून आज शो आणि आनंद वाटतो. मराठी माणसं रफी साहेबांसाठी एवढं डेडिकेटेड आहेत. आम्ही पण आणि माझे म्हणजे त्यांचे मी त्यांच्याकडे वाजवले त्यांच्यावर. हे आपले सहकारी नाव सांगाल पटापट. पटापट नाव सांगा. हे भीषण सर्व दादा खूप सगळी मराठी गँग आहे. मला प्राऊड वाटतो की आपण लोक असे काही करतो आणि आजचा 31 जुलै हा त्यांचा अत्यंत खास दिवस आहे. म्हणजे बघा आज 44 वर्ष झाली रफी साहेब जाऊन, पण आजही वाटत नाही की ते गेलेत. आपल्याला आसपास कुठेतरी असं फील होतं ना. आणि मला वाटतं तुम्ही आज गाणं आहे त्यांचं शेवटचं, तू काही आसपास आहे, वाजवून दाखवाल मस्तपैकी एखादी झलक. वा वा वा, छान. धन्यवाद बाबा टॉकीजच्या वतीने आपण सर्वांचे आभार, शुभेच्छा. आम्ही तुमचा कार्यक्रम जॉईन होऊ. परत पुढे कधी शो राहिला बाबा टॉकीजचे लोक जरूर यायलाच पाहिजे. नमस्कार, धन्यवाद सर्वांचे. थँक्यू. बाबा टॉकीजच्या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत या कार्यक्रमात आपण आज 31 जुलैला शिवाजी मंदिरामध्ये अनमोल रफी या कार्यक्रमात आहोत आणि त्या कार्यक्रमाचे साऊंड डिपार्टमेंट सगळे सांभाळणारे महेश सावंत. महेशराव नमस्कार. तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल विशेष काय सांगताय? हे रफी साहेबांचं 144 वर्ष पुण्यतिथी आहे आणि हा कार्यक्रम करायचा आम्ही खूप दिवसापासून विचार केलेला की हा कार्यक्रम व्हायला हवा, म्हणून हा कार्यक्रम करायसाठी मंगेशला सांगितलं आपण हा कार्यक्रम करू. रफी साहेबांसाठी आपली आदरांजली आहे आपल्याकडून. क्या हे संगीतमय आदरांजली देतोय आपण रफी साहेबांसाठी. मी काय म्हणतो, तुम्ही ऑर्केस्ट्रा लाईन मध्ये कसे काय? मी ऍक्च्युअल सुपर ट्रॅक स्टुडिओला रेकॉर्डिस्ट होतो. शारदा राजांचा स्टुडिओ ना, तिथे मी रेकॉर्डिस्ट होतो. मग ते गाण्याची आवड होती, सगळं ह्या म्हणजे या फील्ड मध्ये खूप रुची होती, म्हणून मग मी या साऊंड मध्ये आलो. अरे वा. पण याच्यामध्ये काही विशेष क्रांती वगैरे तुम्ही केली तुमच्या टेक्निकली? आता सगळे डिजिटल बोर्ड आहे. पहिले अनलॉक बोर्ड होते, तर डिजिटल बोर्ड वापरतो आपण. त्याच्यामध्ये पहिले नॉर्मल साऊंड असायचं, आता 3 वे साऊंड आलाय. म्हणजे लोकांना आज संगीताबद्दल किंवा या साऊंड बद्दल लोकांना समजत चाललंय की पहिलं तर नोन स्पीकर लावून व्हायचा, पण आता लोकांमध्ये पण क्रांती झाली ऐकण्यासाठी. त्यांना पण चांगलं कॉन्सेंट झाले, त्यांना पण चांगलं ऐकायचं आहे. आणि मग मला खूप बरं वाटतं की अशी यंग युथ, आणि सगळ्यात मला प्राऊड वाटतं मराठी तुम्ही असणं आणि रफी साहेबांसारखं डेडिकेटेड काम करणं फार मोठी गोष्ट आहे. खरंच सांगतो, बाबा टॉकीजच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. 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 क्योंकि मुझे आपकी आंखों में कुछ बात नजर आ रही है जो शायद मंगेश जी इस बार कहना चाहते हैं कि तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या। मैं कोशिश इस वजह से कह रहा हूं क्योंकि हर एक कलाकार जब भी मंच पर आता है वो कुछ ना कुछ अच्छा देने की कोशिश करता है और उस कोशिश को प्यार देते हैं आप सभी श्रोता। तो आइए इस महफिल खास का यहाँ पे आगाज करते हैं। लेकिन ये जो म्यूजिकल ट्रीट यहाँ सजाई है हमारे सभी साजिंदों के लिए जरा जोरदार तालियां हो जाए। 1924